नमस्कार. मराठी मीडिया न्यूजमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. मी जितेंद्र वायकर नेहमीच काहीतरी हॅपनिंग विषय तुमच्यासमोर घेऊन येत असतो. आणि आज एक हॅपनिंग फाईल आपल्यासमोर घेऊन येणार आहे. त्याचं कारण असं आहे की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गाजत असलेला एक विषय आणि गाजत असलेला एक जिल्हा, तो म्हणजे बीड जिल्हा. तर बीड जिल्ह्याच्या फाईल्स कुठल्या असतील आणि त्याच्यावर एक खूप सुंदर चित्रपट येत आहे. त्या चित्रपटाची ही संपूर्ण टीम आज माझ्या सोबत आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा असं म्हणतो की आपण चित्रपट कुठलाही बनवायचा असेल तर त्याच्या मागे त्याचा करता धरता आई बाप हे सगळंच असतो, तो म्हणजे निर्माता असतो. आणि सगळ्यात पहिल्यांदा आपण निर्मात्यांची बोलूया. निर्माता आमचे मित्र आहेत, हे जुने दिग्दर्शक, जुने निर्माते सुद्धा आहेत आणि ते एक आता नवीन विषय घेऊन येत आहेत. त्याचं नाव आहे बीड फाईल्स. डॉक्टर शशिकांत डोईफोडे सर. सर नमस्कार, कसे आहात? नमस्कार. नमस्कार सर, तुमच्या आधीचे चित्रपट मला माहिती आहे, एक वेगवेगळ्या जॉनरचे चित्रपट आहे, पण हा जो जॉनर तुम्ही निवडलाय हा अगदी वेगळा जॉनर आहे. काय विशेष आहे याच्यामध्ये? याच्यामध्ये सध्याची महाराष्ट्रातली ढासळलेली कायदा सुव्यवस्था आणि वाढलेली गुन्हेगारी. अच्छा. हे फक्त बीडमध्येच वाढले अशातला भाग नाही, हे कमी अधिक प्रमाणात महाराष्ट्रातील सगळ्या जिल्ह्यात झालेलं आहे. आपण एक उदाहरण म्हणून बीडमधील काही घडामोडी घेतोय आणि त्या घडामोडीवरती मी ह्या सिनेमाचा निर्माता म्हणून काम करतो आणि माझे मित्र शिवराज बांगरे सहनिर्माते आहेत आणि ते बीडमधले आहेत. अच्छा. त्यामुळे बऱ्यापैकी तिथली वस्तुस्थिती त्याला माहिती आहे. अच्छा. तर त्या वस्तुस्थितीचा मागोवा घेऊन ती वस्तुस्थिती आपण ह्या सिनेमाच्या माध्यमातून समाजासमोर मांडतोय. तर परंतु त्याच मातीतला माणूस जेव्हा त्याच विषयावर चित्रपट करतो तेव्हा त्याचे जे सहनिर्माते आहेत ते म्हणजे आमचे सहकारी यांचे मित्र शिवराज बांगर साहेब. साहेब नमस्कार. तुम्ही बीड जिल्ह्याचेच आहात, तुम्ही ते राहणारे आहात. एक्झॅक्ट काय घडलंय बीडमध्ये याच्यावर तुम्ही प्रकाश टाकणार आहात. या सिनेमामध्ये काय दाखवताय वेगळं? पण या सिनेमामध्ये वेगळे पण हे आहे की महाराष्ट्राने पाहिलं हे अर्ध सत्य आहे. त्याच्या पाठीमागे खूप साऱ्या घटना आणि ते संपूर्ण आम्ही महाराष्ट्र दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि महाराष्ट्र बीड जिल्ह्याची जी माती आहे ती माती संपूर्ण निगेटिव्ह न दाखवता किंवा निगेटिव्ह न समजता इथे काही चांगलं विषय, काही घटना आहेत, त्या घटना आम्ही त्यामध्ये दाखवणारच. परंतु बीड जिल्हा हा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये समाज जो बदनाम होतो त्या बदनामीला कुठेतरी बाजूला काढलं पाहिजे. त्यासाठी आम्ही या चित्रपटाची निर्मिती करतो. हे चॅलेंजिंग आहे, त्याच्यामध्ये अनेक अडचणी येतील, अनेक घटना घडतील, ज्या घटना पाठीमागच्या काळात घडलेल्या आहेत. त्यामुळं हा चित्रपट करणं शशीदादा शिंदे सरांचं सगळ्यांचं ठरलं तरी गेले अनेक महिने आम्ही याच्यावरती काम करतो. त्यामुळं महाराष्ट्राला माझी एक विनंती आहे की थोडासा वेळ द्या. तुम्ही पाहिलेलं 10%, अजून 90% तुम्हाला त्याच्यामध्ये पाहायचं आहे. अच्छा, म्हणजे काहीतरी नक्कीच हॅपनिंग याच्यामध्ये येणार आहे. ती सगळ्यात महत्वाची फाईल म्हणजे कराड फाईल आहे, देशमुख साहेबांची फाईल. त्या फाईलबद्दल उल्लेख आहे का याच्यामध्ये? निश्चितपणे बीड जिल्ह्यात ज्या ज्या प्रमुख घटना घडल्या त्या घटना तुम्हाला पाहायला मिळतील. ज्या तुम्ही आतापर्यंत पाहिल्यात ऐकल्यात त्याच्या पाठीमागे अनेक घटना, त्या घटना तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टीची भीती वाटत नाही का? कारण खूप मोठं प्रकरण गाजलेलं आहे आणि जो कोणी त्याच्यामध्ये त्यांच्यामध्ये हस्तक्षेप केलाय तर त्यांची फाईल आलेली आहे. तुमची फाईल होईल असं वाटत नाही का तुम्हाला? की ठरवून माझी फाईल करू शकत नाही. माझी माहिती घ्या मीडियामध्ये माझ्याबद्दल का असे जेव्हा त्यांच्या कुत्र्याला लोक आवाहन म्हणून त्यावेळेस आम्ही एकीने त्यांच्या विरोधात धरलं. भीती हा प्रकार. क्या बात आहे. अशाच फाईल करणाराच माणूस पाहिजे आहे आणि फाईल करणाऱ्या माणसासोबत जेव्हा काम करण्याची संधी एखाद्या सुंदर, एखाद्या नामांकित आणि एखाद्या गाजलेला दिग्दर्शकाला संधी मिळते तर ती म्हणजे काय म्हणतो ना, सोने पे सुहागा असं त्याचं सोनं होणार आहे. आणि आमचे सहकारी मित्र आहेत गणेश शिंदे, हे या चित्रपटाचे दिग्दर्शक म्हणून आपल्याला लाभणार आहेत. गणेशजी नमस्कार. काय या फिल्ममध्ये दाखवताय वेगळं? पण ऍक्च्युली आता निर्माते सरांनी सांगितलं, नंतर बागरे सरांनी सांगितलं, पण ऍक्च्युली सिनेमा करताना जेव्हा मला सरांनी सांगितलं, डोईफोडे सरांनी, तर मला भीती वाटली. ऍक्च्युली टायटल मीच फायनल केलं आणि नंतर सर म्हटले की लगेच करू सिनेमा आपण. आणि म्हटलं डायरेक्टर सर असताना, निर्माते सर असताना ते लगेच सिनेमा करतो बोलले. म्हटलं सरांना मग चालेल ठीक आहे. पण मी नंतर 1-2 दिवस मी म्हटलं ठीक आहे, मीच म्हटलं बघू म्हटलं. आणि नंतर मग मला भीती वाटली. तृप्तीताईंना मी फोन केला. तृप्तीताईंचं त्या न्यूजमध्ये ज्या घडलेल्या घटना त्याच्यामध्ये पाहिलं, त्यांची मध्यस्थी, त्यांनी ते प्रकरण कशा प्रकारे बाजूला सारलं ह्या गोष्टी पाहिल्या. तृप्तीताईंना फोन केला. त्या म्हणल्या की गणेशजी तुम्ही सिनेमा करा, मी तुमच्या पाठीशी आहे. एक छोट्या मोठी त्या समाजाचे आहोत, तुम्ही एक मराठा सिनेमा केला, तुम्ही एक मराठा समाजाचे आहेत, तर आपण सगळे एकत्र येतोय. तरी माझ्या समाजातून काही लोक उभे राहिली तर मी
ती त्याला त्याची जी पाठी राहू शकतो ह्यांच्यावर राहिली तर ती क्या बात हे होऊ शकतात. त्या गोष्टीनुसार मी विचार करून सिनेमा करायचं प्लॅनिंग केलं. ओके. तुम्ही आता उल्लेख केला की एक मराठा लाख मराठा जो चित्रपट तुम्ही केला होता, तुम्ही हा. मराठी समाजाचे आहेत. बांगर साहेब आणि आमचे डोपिडे सर हे स्वतः वंजारी समाजाचे आहेत बरोबर. आणि वंजारी मराठा हा वाद मध्यंतरी पेटला होता. बरोबर. तुमच्या दोघांमध्ये असा काय वाद आहे का? नाही आमच्या दोघांमध्ये गेली 15 वर्षापासूनची मैत्री आहे. कारण की त्यांची पण सुरुवात आणि माझी पण सुरुवात हे साधारण 10-15 वर्षापासून झाली सिनेमाची. त्यांनी पण सिनेमा खूप केलेत, मी पण सिनेमा केलेत आणि आम्ही दोघं एक साधारण 7 ते 8 किलोमीटरवरती राहतो. अच्छा गावकडचेच आहेत. अच्छा. म्हणजे हे फक्त आपल्याला बाहेर लोकांना सांगण्यापुरतं आहे की बाबा मराठा वंजारी याच्यामध्ये वाद आहेत, असा मुळात काही नाही, वाद वाद नाही. नाही. आता तुम्ही एक उल्लेख केला होता की मी तृप्तीताईंना सांगितलं आणि त्यांच्यासारख्या सामाजिक कार्यकर्ता माझ्या पाठीशी आहे, तर आज त्या माझ्या पाठीशी पण आहे, म्हणजे माझ्या पाठीशी उभे राहिले. बरोबर. म्हणजे ते सतत ताई आमच्या पाठीशी असतात सगळ्याच गोष्टीमध्ये. आज या चित्रपटाच्या माध्यमातून सुद्धा या चित्रपटाच्या पाठीशी राहिल्या आहेत. ताई, तुम्ही बीड जिल्ह्यातील या फाईल्स ओपन तुम्ही केल्या होत्या, याच्यावर तुमचे अनेक रिव्ह्यूज आम्ही टीव्हीला पाहिलेले आहेत, अनेक व्हिडिओ पाहिलेले आहेत आणि साक्षात तुम्हीच याच्यामध्ये काम करता. हा पुन्हा एकदा म्हणतो ना की एक खूप महत्वाचा योग आहे. काय सांगाल या सिनेमाबद्दल? तुम्ही तीच फाईल करताय, म्हणजे तोच विषय आहे का तुम्ही काय वेगळं करणार आहे? बीड जिल्ह्यामध्ये जेव्हा या घटना घडल्या, गुन्हेगारी वाढत होती किंवा संतोष देशमुखांची हत्या झाली, वाल्मिक कराड आणि त्याच्या टोळीचं जेव्हा कृत्य समोर आलं किंवा अनेक मर्डर, अनेक वेगवेगळे जे काही हाफ मर्डर असतील, वेगवेगळी प्रकरणं असतील, ती कशा पद्धतीनं दाबली गेली, त्याच्यामध्ये पोलीस सुद्धा या गटाबरोबर कसे सहभागी होते, हे सगळं पुराव्यासहित आम्ही जे आहे ते समोर आणलेलं होतं. वाल्मिक कराड जेव्हा फरार होता तेव्हा त्याचं लोकेशन काय आहे हे सुद्धा मी पत्रकार परिषदेत सांगितलेलं होतं. किंवा वाल्मिक कराड हा मोठा मोहरा असल्यामुळे त्याला संपवलं जाऊ शकतं, हे या संदर्भात सुद्धा मी आवाज उठवला होता. आणि ह्या सगळ्या बातम्या जेव्हा टीव्हीला आल्या किंवा ज्या पद्धतीनं मी आक्रमकपणे मांडलं, मी स्वतः बीडमध्ये गेलेले होते पोलिसांच्या बदल्या आणि निलंबनासाठी, हे सगळं जेव्हा प्रोड्युसर आणि दिग्दर्शकांनी पाहिलं तेव्हा त्यांनी मला फोन केला की जो तुम्ही आवाज उठवला, आम्ही वास्तववादी चित्रपट जो आहे तो बनवतोय आणि वास्तवात ज्यांनी हा आवाज उठवला तर तिथे एखाद्या अभिनेत्रीपेक्षा तुमचा आवाज तिथं असला पाहिजे आणि तुम्ही तो रोल करावा, तुम्ही ज्या मागण्या केल्या त्या पडद्यावर दिसणार आहेत. तर त्यामुळं मला फार आनंद झाला आणि मी तातडीनं हो म्हणाले आणि खरोखरच तिथं असणारी गुन्हेगारी वृत्ती मी पाहिलेली आहे किंवा मी तिथं गेल्यानंतर असलेलं दहशतीचं वातावरण पाहिलेलं आहे, येणाऱ्या अनेक धमक्या ज्या आहेत त्याचा सामना केलेला आहे. त्यामुळे या चित्रपटाच्या माध्यमातून अल्पवयीन तरुण कसे गुन्हेगारीकडे वळाले आणि ते कसे वळू नयेत यासाठीचे सुद्धा किंवा त्याचे दुष्परिणाम हे सुद्धा याच्यामध्ये सांगितले जाणार आहेत. आणि बीड सारखा जिल्हा जो बदनाम झाला तसा कुठलाही जिल्हा बदनाम होऊ नये यासाठी बीड फाईल्स आहे. मित्रांनो, तुम्ही बघितलं अतिशय वृक्ष असा विषय, असा डेंजर विषय आहे. फाईल्स बनला सगळीकडे गुन्हेगारीचा विषय आहे. परंतु या गुन्हेगारीमध्ये म्हणजे दऱ्यांमध्ये डोंगरांमध्ये जेव्हा एखादा चांगला पाण्याचा निर्जळ झरा दिसतो ना, तेव्हा थोडंसं बरं वाटतंय. ओके, सगळ्या या दगडांमध्ये कुठेतरी पाण्याचा झरा आहे. म्हणजेच या छान चित्रपटामध्ये सुंदर हिरोईन्स पण आहेत. तर या सुंदर हिरोईन्सकडे मी आता वळणार आहे. एक अशी अभिनेत्री आहे ज्या अभिनेत्रीला आपण देऊळबंद 1 मध्ये पाहिलं होतं, बाल कलाकार म्हणून पाहिलं होतं. ती बाल कलाकार आमची धाकटी बहीण आहे आणि मी नेहमीच म्हणत असते की आर्या तू मोठी हो, तुला तुझ्यासोबत काम करायचंय. परंतु आता ती आर्या आमची मोठी झाली आहे. आर्या, याच्यातला तुझा काय रोल आहे? खरं तर रोल आहे की नाही अजून मला माहित नाहीये बरं का, कारण तर आताच रोल आहे. ओके ओके ओके, डिक्लेअर. सो तुझा रोल खूप छान वाटतंय कारण आतापर्यंत जे सिनेमे केले म्हणजे देऊळबंद, पोस्टर गर्ल असेल, बंदी शाळा, अबक, बिरकिट, सरांनी मी केलेला ग्रेट माय इंडिया. येस, मला वाटतं मागाशी तू सांगितलंस की सरांनी तुला पहिला चान्स दिलाय फिल्म हो, लाईनमध्ये. माझ्या आयुष्यातले पहिले डिरेक्टर इज शशिकांत सर. तर ह्या सगळ्या सिनेमांमध्ये गुन्हेगारी क्षेत्रातला असा कुठला तरी सिनेमा येणं आणि त्याच्यात मी काम करणं हे पहिल्यांदाच आहे. त्यामुळे माझ्यासाठी ही खरंच खूप मोठी गोष्ट आहे की मी अशा कुठल्या तरी सिनेमामध्ये आहे ज्याच्यातनं इतका छान संदेश लोकांपर्यंत पोहोचणार आहे आणि एका जिल्ह्याबद्दल काय म्हणू शकतो आपण, मिसकन्सेप्शन असतील किंवा काही लोकांना खरं वाटत असेल तर त्या सगळ्या गोष्टी दूर होतील कदाचित. ओके, नक्कीच आर्या, तुला आम्हाला या सिनेमामध्ये पाहायला आवडेल. Thank you. एक छान चेहरा पाहायला आवडेल. आणखी काही छान चेहरे आहेत तिकडे, मी त्यांना विनंती करणार, प्लीज कम फॉरवर्ड, प्लीज या. तुम्ही तुमचं नाव सांगा, तुम्ही काय करता याच्यामध्ये? माझं नाव सर जयश्री ठाकूर आहे हम्म. आणि जसं की आर्या म्हटली या सिनेमामध्ये मला सुद्धा माहिती नाही की माझी काय भूमिका आहे ते. अच्छा, हे सगळं सस्पेन्स आहे. हा, हो, आहे. आपले डिरेक्टर एकदम त्या की नाही आली पाहिजे कोणाची. म्हणून डिरेक्टर आणि निर्मात्यांनी ही काळजी घेतलेली आहे की यांना कुणाची धमकी नाही आली पाहिजे आणि आमचे बांगर साहेब तर आहेच आहे.
टेन्शन लेणे का नाही. बांगला साहेबांचे काही म्हणजे ते आहे तुमच्या आणि आमच्या ताई आहे तुमच्यासोबत. तसं भूमिकेचं तर मला माहिती नाही खरं तर काय भूमिका आहे. ज्या भूमिकेत योग्य बसेल असे भूमिका ती मला देतीलच नक्की. अच्छा, म्हणजे हे सगळं सस्पेन्स ठेवलंय. यांचं शूटिंग कुठं होणार आहे माहित नसणार आहे, याच्यामध्ये काय दाखवणार आहे हे माहित नसणार आहे. खूप स्मार्ट आहेत आमचे डिरेक्टर आणि आमचे निर्माते, हे त्यांनी सस्पेंड ठेवलंय. कलाकारांना सुद्धा माहित नाही की माझी भूमिका काय आहे. तर अजून एक कलाकार आपल्यासोबत, तुमची काय भूमिका आहे? नमस्कार, नाही मी माहिती. मेघा शिंदे. मला सरांनी सांगितलं की तुम्हाला एक नकारात्मक भूमिका देण्यात येईल, एवढंच अच्छा. मला माहिती आहे. बरं, अजून एक हिरोईन आहे, प्लीज या इकडे. नमस्ते सर, जी मस्त छान आहे. तुमची काय भूमिका आहे याच्यात? मलाही यांच्याप्रमाणेच अजून मला सुद्धा काहीच माहिती नाहीये की माझी काय भूमिका आहे. आता हे लोक शूटिंगचं लोकेशन सांगायला तयार नाहीत आणि आम्हाला कसं कळणार की आमचं कॅरेक्टर काय आहे, आणखी नेमकं काहीच कळलेलं नाही. नावे रवीना. रवीना, याच्यामध्ये तुझा काय रोल आहे याच्यात? सरांनी मला सांगितलेलं आहे की एक कलेक्टर किंवा कुठला तरी एका प्रोफेशनचा प्रोफेशनल रोल असेल. पण तू स्वतः कोरिओग्राफर आहे असं मी ऐकलं होतं. येस ते आहे. मग याच्यामध्ये कोरिओग्राफी करणार आहेस का? हो नक्कीच. ज्या सॉंग्सला जिथे गरज असेल माहिती तिथे नक्कीच कोरिओग्राफी. तर मित्रांनो, अतिशय महत्त्वाचा विषय आता तुम्ही पाहिला आहे की या सगळ्या कलाकारांबरोबर आपण एक मस्त हसत खेळत हा छोटासा इंटरव्ह्यू केला. मलाही खूप जास्त उत्सुकता लागलेली आहे, कारण बीड फाईल हा चित्रपट हा सगळ्यांच्या उत्सुकतेचा विषय आहे आणि हा उत्सुकतेचा विषय लवकरात लवकर येणार आहे. मी आता निर्माता निर्देशक पुन्हा एकदा शेवटचा एक विचारतो, हा चित्रपट साधारण कधी रिलीज होणार आहे? एक साधारण मार्च ते एप्रिल एंडिंग पर्यंत हा सिनेमा थिएटरमध्ये पूर्ण महाराष्ट्रावर रिलीज. ओके, म्हणजे एक 5-6 महिन्यामध्ये हा चित्रपट रिलीज होणार आहे आणि त्याचं शूटिंग चालू होत आहे. तर आम्ही सगळे थांबलेलो आहे, तुम्ही पण थांबा. अशाच प्रकारचे तुम्हाला छान छान न्यूज पाहिजे असेल तर प्लीज 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 आमच्या या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि ही इंटरव्ह्यू आवडली असेल तर या कलाकारांना शुभेच्छा देण्यासाठी प्लीज कमेंट करा. टिल देन सायनिंग ऑफ. पुढच्या एपिसोडमध्ये भेटूया काहीतरी नवीन झकास फाईल घेऊन. थँक्यू.